महाराष्ट्रात पुढचे 2 ते 4 दिवस वातावरणामध्ये हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपण आलेलो आहोत आणि सुरुवातीपासूनच म्हटलं जातं की हा आठवडा सगळ्यात महत्त्वाचा आहे हवामानासाठी, कारण वेगवेगळे बदल आपल्याला पाहायला मिळणार आहेत। म्हणजेच काय तर पावसासोबत हीटवेव्ह येणार आहे आणि हीटवेव्ह मध्ये जो पाऊस येतो तो अतिशय धोकादायक असतो असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। कुठल्या भागांमध्ये हे बदल दिसू शकतात हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। आपण सॅटेलाइट इमेज पाहूयात जेणेकरून आपल्याला कळेल की महाराष्ट्र असेल किंवा भारतावर कशा प्रकारचं वातावरण आहे। वाऱ्यांची दिशा आपण पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला कळेल की कशा प्रकारचं हवामान असणार आहे, कारण वाऱ्यांच्या दिशेवरूनच जे आहे ते हवामान असेल किंवा वेदर असेल ते ठरलं जातं। इकडे तुम्ही जर बघितलं तर या बाजूने जे वारे आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल की या वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्रावर सुद्धा आपल्याला दिसतोय। जे अरबी समुद्रातून वारे आलेले आहेत ते आपल्याला महाराष्ट्रामध्ये सुद्धा दिसतंय। म्हणजे इकडे एक डीप डिप्रेशन तयार झालेलं आहे या खालच्या बाजूला, म्हणजेच तमिळनाडू किंवा चेन्नईच्या या बाजूला डीप डिप्रेशन तयार झालेलं आहे आणि हळूहळू हा जो कमी दाबाचा पट्टा आहे हा महाराष्ट्राकडे सरकू शकतो आणि त्याचं रूपांतर पावसामध्ये सुद्धा होऊ शकतं। आज 17 तारीख आहे आणि जर आपण बघितलं तर 15 तारखेनंतरच महाराष्ट्रातलं वातावरण बदलेल असा इशारा हवामान विभागाने दिलेला होता आणि जर आपण बघितलं तर हे वातावरण बदलायला आता सुरुवात झालेली आहे। ही तुम्ही वाऱ्यांची दिशा इकडे बघू शकता की कशा प्रकारे वारे हे पश्चिमेकडून त्या पूर्वेकडे वाहत आहेत आणि याच वाऱ्यांमुळे महाराष्ट्रावर कशा प्रकारचा परिणाम होतोय हे पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपण मॅप पाहूयात, जे मॅप IMD ने जारी केलेले आहेत त्यावरून आपल्याला कळेल की कुठे हीटवेव्ह आहे। आता 17 तारखेचा अंदाज होता चंद्रपूरला येलो अलर्ट आहे, म्हणजे 40 डिग्री सेल्सिअसच्या आसपास तिथे तापमान असणार आहे। 18 तारखेला जर आपण बघितलं तर फक्त कोकणामध्ये आपल्याला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये आपल्याला हीटवेव्ह पाहायला मिळते। म्हणजे 18 तारखेच्या अंदाजामध्ये आपण जर बघितलं तर हीटवेव्ह जी असणार आहे ती कोकणामध्ये असणार आहे। विदर्भामध्ये 18 तारखेला थोड्या प्रमाणात उन्हाचा पारा हा कमी आपल्याला पाहायला मिळतो, पण कोकणामध्ये आता ही हीटवेव्ह आपल्याला जी आहे ती पाहायला मिळणार आहे। 19 आणि 20 तारखेचा आपण अंदाज पाहणार आहोत। कडे जर तुम्ही बघितलं तर 19 तारखेला कुठेच अलर्ट नाहीये, हीटवेव्ह नसणार आहे, पण पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। 19 तारखेनंतर वातावरणात मोठे बदल होणार आहेत आणि काही ठिकाणी गारपिटीसह अवकाळी पाऊस येऊ शकतो असा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। 20 तारखेला जर आपण बघितलं तर पुन्हा विदर्भामध्ये हीटवेव्ह जी आहे ती सक्रिय आपल्याला पाहायला मिळते। चंद्रपूर असेल, वर्धा असेल, त्याचबरोबर यवतमाळ असेल, गडचिरोली या भागांमध्ये येलो अलर्ट आहे, म्हणजे तिथे 40 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। एकूणच जर आपण बघितलं तर विदर्भामध्ये हीटवेव्ह जे आहे ते पुढचे 4 ते 5 दिवस असणार आहे। फक्त 18 तारखेला म्हणजेच उद्याच्या दिवशी विदर्भामध्ये 38 ते 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान पाहायला मिळू शकतं। हीटवेव्ह विदर्भामध्ये उद्याच्या दिवशी तरी नाहीये, पण 19 आणि 20 तारखेला विदर्भामध्ये हीटवेव्ह आपल्याला पाहायला मिळू शकते असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तापमान आपण पाहणार आहोत की कुठे कशा प्रकारच्या तापमानाची नोंद झालेली आहे। मुंबईमध्ये 35, रत्नागिरी 32, अमरावती 40, जळगाव 38, कोल्हापूर 37, मालेगाव 40, वर्धा 41, नागपूर 40, नाशिक 36, सांगली 37, सोलापूर 40, सातारा 37, संभाजीनगर 38 तर चंद्रपूर 42 डिग्री सेल्सिअस। जर आपण बघितलं तर विदर्भामध्ये गेले 4 ते 5 दिवस झाले 40 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान आपल्याला पाहायला मिळतंय आणि पुढच्या काही दिवसांमध्ये विदर्भासोबतच कोकणामध्ये सुद्धा असंच वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे। उन्हाचा पारा चढणार आहे असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। आणि राहिला पावसाचा प्रश्न तर 19 तारखेनंतर विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल या भागांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो, काही ठिकाणी तर गारपिटीसह पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे, तुमची जी काही पिकं काढणीला असतील ती तुम्ही या 19 तारखेआधीच काढून घ्या, कारण 19 तारखेनंतर येणाऱ्या पावसामुळे तुमच्या पिकांचं नुकसान होऊ शकतं। त्याच्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी जी काही तुमची पिकं असतील ती तुम्ही आताच काढून घ्या। अर्थात अजून कन्फर्म हे झालेलं नाहीये की 19 तारखेनंतर पाऊस पडणारच आहे का, पण अलर्ट राहणं गरजेचं आहे, कारण हवामानाचे अंदाज हे सतत बदलत असतात। 19 आणि 20 तारखेला कशा प्रकारचं वातावरण असणार आहे हे उद्या आणि परवाच्या हवामान अंदाजात
नंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कळणारच आहे। पण सध्या तरी हवामान विभागाने असं सांगितलेलं आहे की ढगाळ वातावरण पुढचे 2 ते 3 दिवस असणार आहे आणि 19 आणि 20 तारखेला अनेक भागांमध्ये पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं। हीटवेव्ह असणारच आहे, पण या हीटवेव्ह सोबतच अनेक भागांमध्ये पाऊस सुद्धा पडू शकतो। मुंबईमध्ये सुद्धा अनेक भागांमध्ये 35 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान गेलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि पुढच्या काही भागांमध्ये पुढचे काही दिवस हे तापमान असंच असणार आहे। अजून तुम्हाला कुठले हवामान रिलेटेड प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। तुमच्या भागामध्ये सध्या कशा प्रकारचं वातावरण आहे, तिथे काय परिस्थिती आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। आणि तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील किंवा आणखीन पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या विषयावर हवा आहे हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।